बाई बा फोन वाजतोय काय नो कुठं ठेवलाय काय ना मी कुठं ठेवलाय काय बाई ध्यानात येईना बाय हा खिडकी ते अयो अयो फुटला माझा डिस्प्ले आता काय करू यांचाच फोन असन अयो आता माणूस लय हाणन बाई मला अयो चालू आहे नाही डिस्प्ले फुटला का काय का पण झालंय काय करू बापरे डिस्प्लेच फुटलाय वाटतं याचा काय बाई तर काय करू काय कळाना मला आता सांगू का नको आता फोन करत असतील काळजी पण लागली असेल त्यांना बाई काय करा आता सध्या आल्यावर सांगता येईल पडला माझ्या हातातून म्हणून मारून घेते काय भाऊनी काय हो भाऊजी बोला ना काय झालं का मग काय बडबड करीत होते एकटेच कोणी घरात कशाला कोण आहे मग कोणाबरोबर बोलत होते तुम्ही अहो आता काय सांगू तुम्हाला ते काय चालू होतं सांगू का नको सांगू का नको? अहो हा ना तेच ना थांबा काय तुम्हाला झालं? सांगते हे बघा मोबाईल पडला खिडकीतून डिस्प्लेच गेलाय त्याचं अयो. काय झालंय काही समजा ना ते चला ना जाऊ हे बघा ना अहो ह्याचा डिस्प्लेच गेला आणि त्या माणसाला कळलं तर ते माणूस लय हाणन मला सांगूच नका काय आता नव्हतं काय करू? वाढायचं सांगायचंच नाही तसाच लपून ठेवायचा काय बोलणार नाही बरं ना? मग माणूस काय तुमचा काय कमी का हानी तुम्हाला कुठला म्हणल्यावर म्हणे एवढे पैसे कुठून आणायची सांगूच नका तुम्ही अजून टेन्शन देऊ राहिले मला अहो पण आता तो का सोयीचा आहे का एवढा तुम्हाला वाटतं का नवरा तुमचा आहे का माय माझाच आहे. आणि मग तुम्हाला एवढं कळत नाही का आता काय करू तेच कळा नाही मला ठेवायचं लपू लपू मोकारी लपू लपू ठेवायचा लपू लपू ठेवायचा मान्य आहे. हा मग त्याला काय कळून द्यायचे पण फोन पण केल्यावर विचारलं फोन करत होते ते त्यांचाच फोन येत होता उचलतच नाही ना आता काहीच नाही उचलत नाही काहीच नाही पूर्ण बंदच झालाय तो आता बघा बा आता नाही गोळच वाढलाय तुमच्याकडून आणि एवढ्या गडबडीने काय मोकार उद्योग करायचं होतं अहो म्हणजे तिला वाढूच वाजत होता घुरघुर घुरघुर करत होतं ते कुठं कुठ्यावर ते सापडला नाही मी इकडून तिकडे सापडला खिडकीतून अहो, हातात घेऊस तर त्याच्या हातातून निघत खिशात ठेवायचा राहतो काय मोकार तुमच्यासारखे खिसे नाहीत आम्हाला तसले नसते काय पिशी भेटत त्याच्यात ठेवीत जायचा काय मोकार असं गडबडीत उद्योग झाला बरं तो काय थोडा रुपयाचा नाही दिसत मोबाईल लय महागाचा असं काय डोकं नका लय चालणार बोबाटा करू आता काय मोकार बसायचं बोबाटा नाही तर आता तुम्ही त्याला म्हणू काय- नका फक्त त्यांना. नाही मी काय म्हणतोय मला काय करायचं उलट म्हणलं एकट्याच बोलत मला वाटलं कोणा संग बोलत म्हणून आता आमचं- कशाला कोण येईन इथं अरे मला काय असं मला वाटलं बा माणूस काय एकटं बोलत टेन्शन आलंय आता आता नका घेऊ टेन्शन काय आता वाढलंच काय ही उद्योग अवघड आहे बाबा. मग तुम्ही अजून टेन्शन वाढू राहिले माझं जा. नाही टेन्शन कायच वाढले नाही बाबा तुम्ही खरंच एक काम करा नका ती बोबाटा करू नका मला म्हणलं तर आता दुसऱ्याला नका दाखवू कोणाला येऊ उद्योग हा पण तुम्ही म्हणू नका नाही त्यांना. मी काय म्हणू नाही ना ते बाबा आहे ना कसा आहे माहित नाही का लय रटत पण टाकेल. आता हा ना रडते तर टाकेन पण ते बोलून नाही राहायचं एक बोलून नाही राहायचं काय नाही अंग तसं तुमचं हाय मग ते एवढं काय बेस त्याला अहो काय आहे? अरे काय मग ते शेवटच्या क्षणाला मग रट्ट खाणं का माझ्या अन्नावा मग काय दोन फटके पाडते याच्या पलीकडे काय होईल डोकं पण लगेच नका बाबाट करू त्याचा मूड बघून कार्यक्रम राबवायचा तुम्ही मला नेमकं सहानुभूती द्यायला आले अहो, काय राहू माणूस काय बोलतोय तुम्ही कुंकडची कुंकड नेतात आता माझं डोकं चाललं काय करू आता काय डोकं चलन डोकं चालायसारखं राहिलं होय हो तुमचं डोकंच बंद झालंय माझं डायरेक्ट का माया देऊ मायात कार्ड टाकता अहो गप बसा ना बरं चावते तुमचा घेऊन काय करू करू आता काय झालंय मोकार नसताना कुठं तुम्ही जा बरं तुम्ही अजून मला बेव घालताय जा मला वाटलं चहा बी ठेवताना अहो आता माझा तापला इथं हा खरं ऐका मग मला असं होतं माया नाही देण्यात राहत जा तुम्ही तुमचं मला वाटलं फुटलाय मोबाईल म्हणलं ठेवते चहा अहो जा भाऊजी याच्यामुळे मोबाईल फुटलाय तुमचा काय हा अहो माणूस येत कवा तरी येतं काय कोण कुणाच्या घरी रोज असतं का तुम्ही रोजच पडलेले तुम्ही राव कवा चहा सुद्धा नाही पाहिजे रोजच चहा पिऊन जाताय भाऊजी आजच नाही केला फक्त तुम्हाला मी चहा काय उपयोग आहे असं मग लुसकानी होत्यात तुम्ही जाता का आता मला एक सांगा ह्यो मोबाईल जर तुमच्या डोक्यात असतं मला चहा पाजायचं तर मोबाईल पडला असता का ह्यो
जाता का तुम्ही? नाही आता मला नको चहा. साखर बिकर आहे का बरं? तुलसी जरी आहे मग देता कोणी साखर? नाही तुमच्या साखर नाड्यातच होते ना डायरेक्ट बरणी भर. नका 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 जाऊ द्या, तुम्हाला टेन्शन वाढले गप्पा. निघा. जाडून घेता काय? जाता का हो भाऊजी तुम्ही? आता आधीच टेन्शन आलंय आम्हाला. कशाला जाडीता बसायचं? जा त्याच्यावर तुम्ही स्वापे तुमचं, बिप्याव जाऊन आईस मध्ये एक तर टेन्शन आलं की नाही तुम्हाला? अहो जा ना. अहो पण मी सांगतोय तसं करा, गप पडून राहायचं आपलं. मी माझं बघन जा, माझं नवरा येऊ का मग? निघा. काय नाही ठेवीत काय चहा? ओ जा. यायला काय काय बाई राव, याच्यामुळे बाईचा मोबाईल फुटलेला आहे. पैसे आ इकडे रे. किती वेळा फोन लावले रे तुला? बाबा 3 फोन लावले, 4 फोन लावले. फोन काय मारायचे? झक मारला घेऊन दिलाय का मी तुला? हा मेन काम होतं ती, काम तर झालं ना. अजून ती मोटर लाईट आली तुला माहिती का? अजून आज लाईट येणार नव्हती पण लाईट चालू केली त्यांनी. मोटर चालू करायची तुला किती वेळा सांगितलं रे? ते फोन काय दिला 50,000चा घेऊन? काय झक मारायला दिलाय का तू? उचलायला जाणार एवढी कामात बिझी होती काय? कामावर होते ना. कामावर मग फोन आवाज नाहीत का? काय बरं आणि मला थेट गावातून परत इथं यावं लागलं दुकान बंद करून. धरतीला दुकानात धंद्याच टायमिंग गिराईक मारणा मातीचं काय काय करू मी? दार धरू का तिकडे दुकान बघू का? काय काय मला डोकं आवड झालंय राव तुमच्या पुढे फारच. आवाजच नाही आला. त्या किड्याचा फोन लावला तो कुठं जळतोय, कुठं नगरला गेला आहे घालायला काल तार फडायला. त्याला 10 वेळा सांगितलं, त्याला म्हणलं फोन कुठे? तो मी घेऊन आलोय संग. शेजाऱ्याला फोन लावला तर शेजारी ते भाडकाऊ थिएटरात फोन उचली ना. ते आताच यायला काय झालंय? फोन कमून नाही उचलला? नाही कमून नाही फोन उचलला? मला टेन्शन कमून देतील ते काम ना रोजच तो काय काम आवडीत होते ना. फोन उचलाय का रोग येतो का? काम आवडत होती तर हा काम आवडत होते. अरे मला काय म्हणायची लाख काम आली पण फोनचा आवाज नाही तुला. फोनचा आवाज येत नाही तुला? इकडे फोनचा आवाज येत नाही तुला? कानात काय खुटे ठोकलेत काय? रोड दे कोण थोपड घेऊन आणते फोन इकडे. इकडून टाकतो फोन. आण नको ना. आण फोन. नको ना. नको ना. फोन आण म्हणल्यावर आण ना फोन. नाही किती आहे ना? अरे ते फोन आण. नको ना. त्याची रिंग कमी झाली असेल, मी तुला त्याची रिंग टोन वाढून देतो. नको, मी आवाज वाढवीन ना. बाबा ढेगार तू आण फोन. कुठे नको. कुठे ठेवलं? आण पटकेस. नाही. आण आण टापक्यास. दोघा आता ठोकी ना धरून आण पटकेस. आण टापक्यास ते फोन. आणि इकडे चल. आणि इकडे कसा तो आहे कामाचा नाही काय? तो काम नाही धंदा नाही काय नाही करायचं ते फोन घ्या. ऐका नको ना. बाबू इकडे चल. का म्हणून लागत नाही मला बघू दे. तिथे तिथे काळं भांगार पडलंय. काय झालं याला? पडला खिडकीतून माझ्या हाताने. तुझ्या हाताने पडला खिडकीतून. याचा डिस्प्ले गेला, याचा जाळ झाला, तो बी जाळ झाला. 50,000च्या मोबाईलचं 50,000च्या मोबाईलचं नको ना. लाज नाही वाटत थोडी? अडकून नाही पाडला. तुमचा फोन येत होता म्हणून ते आलं. काय कर झक मारची नीट नाटक घ्यायचं ना फोन. आता तुला फोन नाही काहीच नाही आयुष्यात. याचा पार चिंधाडच झालेत आता. आता काहीच राहिलं नाही शिल्लक याचं. तुला आता इथून पुढे फोन नाही आणि काहीच नाही काहीच नाही. हे भांगरात काय सगळं राहिलं. आम्हाला वाचू नको घेणं साईन नाही मशीन. फोन नाही काय नाही काय नाही आजपासून. फोनचं सगळं वाटलं झालं. अजिबात काय ठेवलं नाही काय. समजलं? चुकून पडलं का? मी अडकून चुकून कसं काय पडून फोन? आणि त्याचं ते वरलं कव्हर करून काढून टाकलं होतं. शायनिंग मारायला काढलं होतं ना? नाही मग ते दादाच्या मोबाईलला लागत होत. त्यांनी तुला घेऊन दिलं का? मी दादाला घेऊन दिलं. ते म्हणला मला लागत. अरे 50,000चा फोन. तुला कळत काही अक्कल आहे की नाही? 50,000 काय केलं तू आज? हा 1,000 रुपये 50,000 आलं म्हणतात. मी तिकडे झक मारायची रात्रंदिवस काम करायचे आणि तुम्ही 50,000च्या फोनचं वापर करायचे दररोज. पहिला फोन दिला पाण्यात टाकला, दुसरा दिला तर फोडून टाकला. हा खाऊन पोचली नुसती. तुला मेंदू आहे का? मेंदू का नुसतं शरीरच वाढेल? मेंदू वाढेल जरशी. बाळवाला केळ कच्चे बावळाट कुठे आहे तू? का किती वेळचा फोन लावतो म्हणलं घरी जाशील सांगशील तिथे मोटर चालू करायला. तिला तो फोनचं काय झालं? तो फोन लागत नाही. त्या दिवशी गावतात नाही का आपण अंधारात चाललो होतो आणि ते पाय पडलं घसरले ना मी. मग नाही
माझा फुटला. बरं दोन्हीकडे जाळ संगत झालाय, तो फुटलाय तिचा फुटलाय. एवढं मोठं खड्ड्यातून नेलं मला, मग फुटत नाही तर काय होईल? फुटत नाही तर काय होईल? माझंच मला जड झालंय अंग. मोठ्यात नको बोलू दे, ऐकतील लोक खड्ड्यात गेलो म्हणून. ऐकू दे, ऐकलं तर. बरं मी काय म्हणतो, फोन फुटला का आता? मग काय मग आता काय करायचं? नवीन फोन. नवीन फोन बांधावलं यार. आता घरी एक फोन तिने फोडाय, तो आणि फोडलाय. आता आयफोन पाहिजे मला. आयफोन? मला साधे फोन नाही. अरे इथं मा बापाची प्रॉपर्टी विकायला निघाली आयफोन मुळे. मला आता दुसरा मोबाईल पाहिजे. मला हा तो नाही वापरायचा आणि तो नीट करायचा पण नाही मला आता. लय दिवसाचा फोन 1500 होता. रुपये लागतील त्याला डिस्प्ले नाही, टाकायला. नाही, मला याला नाही. नको करू. नाही म्हणलं ना, नाही. 50 लाख रुपये लागते आयफोनला. सध्या पैसे नाही, ते जर तारमळ हारमळ समजून घ्यायचं जरशी. लय लाखाचा नाही घ्यायचा, 50,000 घ्या. 50,000 काय आयफोन येतो काय जाऊन दावाच धर्मा आयफोन. नको त्यो नको मला तर. मा आयफोनच आहे ना. नको, काय खोटं सांगतो काय? मला तो नाही वापरायचा. त्याच्यावर तिचे फोन येते ना, कुठे बस नाही. हाय बावळाट प्राणी, तिचा काय येईन फोन? मग नंबर चेंज केला फोन मध्ये, फोन काय मूर्खच पण नको ना, तिचे फोटो ते मला कुठं बघायला दाखवतो. काय बधीर माणसं आहेत तुम्ही. मला नवीन घ्यायचं, मला जुना नाही वापरायचा. बरं घेऊ महिन्याभर, थांबा मला सारं नवीन लागतं माहिती ना. महिन्याभर घेऊ. नाही मग म्हणजे आता फोन नाही महिनाभरानी जा. नाही तर नवीन निघलेला आहे तो विवोचा, तो घ्या. कायचा? विवो. तुला बरं कंपन्या माहिती होत्या. मग मला काही माहित नसतं. काय डोक्याची कमंड झाली राव. घरचा फुटला, दारचा फुटला ना, आता ह्यो राडा चालू झाला. घेण्या देण्याचा सीन झाला ह्यो. मग कशाला गावतात म्हणजे न्यायचं घरी मला? 20-30 हजार, इथं लाख रुपये, 1.5 लाख रुपये. माय काय एवढं बाई. गावतात पडले तुम्ही, त्याच्या पाय दिला का तुम्ही बसले होते अरे मी कायला बसतोय त्याच्यावर? खड्ड्यात. तुला सांभाळता नाही आला का? पण आपण खड्ड्यात काय करीत होतो? नाही चाललं होतं का हो? आता लय वाईट बोललो असतो, पण नको. माझ्या तोंडाला लय वाईट येतं, पण नको म्हणला. जाऊ दे. मग मग काय? कुठं काय? हो मला मोबाईल घ्यायचाय, मोबाईल नाही. चल मग चल घेऊ फोन आज तुला. आजच घ्यायचंय आणि आत्ताच घ्यायचंय. आणि कोणाला बघू नको मोकर का म्हणता मला फोन घेतला आणि मला फोन जाऊ घेतला. काय घरी मग? जा मग दे आग लावून, मग माझ्या संग येऊच नको. चला मोबाईल मला घ्यायचाय, यायचं नाही. माझ्यासोबत येऊ नको. नाही का लफड केलं, अंगलीट आला, अशी गंमत झाली. अहो केळं कच्चीच आहेत सगळे. मग खा. कच्ची हा कच्ची केळं हा, खाऊन काय चांगला करू? चिक निघत त्यांना. नको चिकाचं नको मला. चला पिकलेलं असतं तर खाल्लं असतं, पण कच्च आहे ते सगळं. चला तरी आई घातली मुंबई बघितली. चला. अहो काय वहिनी राव तुम्ही काय फोन उचलली ना, काय वहिनात माया तेवढं मोटरचं बटन दाबून द्यायचं होतं. आणि मला का फोन केला तुम्ही? का केला? अहो 2-4 बारे फोन केलाय तुम्हाला. असे काय करता भाऊ चाळ्यावानी? अरे काय बोला तर वहिनी तुम्ही, जरा खरं बोलायची का? आपण माझ्याकडे जर मोबाईलच नसले तर मला फोन कसा तुम्हाला कळतं हो का? किती बरे लावलाय फोन बघा. ही बघा 4 बारा फोन लावलाय तुम्हाला. अहो तुम्ही लावलाय 4 बाऱ्या, पण माझ्या मोबाईलच नाही. मोबाईलचा डिस्प्ले कवाच फुटला तुम्हाला माहित नाही काय? काय म्हणल्या? डिस्प्ले किती दिवस झाला फुटलेला? काय? तुम्ही चालते ना मीठ चोळायला. अहो पण ते फुटलेलं झालं आणि मग काल मोबाईल नाही घेतला काय? अहो कावा घेतलाय काय? तुम्ही काय येडी बिडी झाले काय? काय वहिनी राव खरं बोलाय शिकत जावा काहीतरी माणसानी. मोबाईल घेतला असता तर घेतला म्हणले असते ना का? मला काय हे करायचं काय? लपून ठेवायचा काय मोबाईल? आयफोन घेतलाय आयफोन. काही नका बोलत जाऊ ग. काय बोलत राव तुम्ही? आयफोन आहे ना. काल दुकानदार मला म्हणला आयफोन घेतला ना नानी. नानानी मग आणि मला कसं काय ते सांगितलं? बरा उद्या घेऊ गेला दुसरीकडे काय नु मग काय मला तर शंकाची. येडी बिडी झाले काय? खरं नाही का? हेल्मेट मिरची टाकाय येत असेल हर हमेशा. अहो वहिनी मी तुमच्या गळ्यात शपथ खोटं बोलत नाही नाही राव. नका गळ्याची शपथ खाऊ. तुमच्या डोक्याची. माय जरा बायवाचं ठेवा. अहो, तुम्ही ना त्या दिवशी मला चांगला मार घातलाय, त्याच्यामुळे तुमच्यावर भरोसाच नाही मा. आयफोन गेला मग तिकडं. कुठं गेला बाहेरच्याकडे. मग तुम्हाला नाही आला म्हणल्यावर. आयफोन गेला बाहेरची कडं? आणि मग अहो बावड झाले का बा? मोबाईल किती दिवस झाला ते डिस्प्ले गेला, मोबाईल नाही बघायला कसाच. होय वहिनी मला नाही वाटत आता भेटन. अहो पण नसेल घेतलं, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. ते कशाला मोबाईल घेते? आता गैर- आणि बरं घेतलं तर घरात दाखवते ना, असं काय करता? तुम्हाला काय दाखवते ना? मोबाईल घरात दाखवते मोबाईल गेला दुसरीला आणि तुम्हाला कोण दाखवाय मोकळय? दुसरीला. आयफोन. तो काय बाय फोन नाही, आयफोन आहे तो. कुणाला घेऊन दिला असेल? दुकानदार मला खोटं बोलन का काय? नाही दुकानदार तर नाही खोटं बोलणार. मग पण तुम्ही खोटे बोलायचे वगैरे दिसते ती. काय राव हे मला नाही वाटत बाबा आता. काय तुमच्यावर जीव नाही काय? माझ्यावर जीव नाही का? म्हणजे मायावर मसले जीव आहे. पाहिलं तिला मग आयफोन देतोय आणि तुम्हाला बारीक टर्मळ. अहो, काय पण खोटं बिटं बोल नका तुम्ही. तुम्हाला मी नीट सांगते. मग त्याला एक काम करा ना, मग फोन यापुरतं तुम्हाला 1000-1500 रुपयाला का 2000 भेटत ना.
पण एवढे काय 10 दिवस नाही आले माझ्यावर 1000-1500 रुपयाचं यायला. अहो, पण मग मला तुम्ही सांगा कवा मोबाईल फुटलाय तुम्हाला दुसरीला आयफोन आणि तुम्हाला काहीच नाही म्हणजे काय आम्ही आमचं बघू, तुम्हाला काय करायचं? हा पण याला काय अर्थ आहे असला पण आम्ही आमचं बघू ना. अहो, तुमच्या जीव नाही सरळ सरळ सांगा तुम्हाला उगा आपलं फक्त बोला ते रेटीत येत आणि काय बाकीच हानत्यात बी झालं का अजून गावात अरे. पुन्हा सांगितलं का? तिकडं कसला जीव लागतो ह्यो? केळीच्या बागातून तिकडं लिंबून येईन पिमून हिच्या बा- हो लय लय प्रकरण वाढून ठेवलंय आता कसं सांगू आता मला बी लय सगळं सांगता नाही येत काही गोष्टी पण तुम्ही सांगताय, पण नेमकं कुणाचं सांगताय? कोणाचं म्हणजे नाना सांगतोय कोणाचं काय तिसऱ्या आणि म्हणजे काय अजून गावाचं सांगू का अजून कोण आणि ती दुसरी बाई नाही का ती नाही कोण? मग तुम्हाला माहित नाही काय नाही तुम्हाला वाटलं एकट्याच आहेत का काय त्याच्या म्हणजे हा दुसरी बाई बी मग तिला गेला मोबाईल मी इतकं वाढून काय डोकं फोडून सांगू का काय म्हणूया माणसाला डोकं चलत नाही. आता काय म्हणायचं राहिले जेव्हा एखादं खेळ येईन सांभाळायला कळन तुम्हाला झालं का झालं? अहो मग मग आता का तुम्ही जरा थोडं लक्ष देत नाही म्हणल्यावर काय करणार आपण ते बरं सांग आणि त्याला बी येड्यात काढायचं एवढा पडला नवरा बारवाशाचा लई लोकाला माहिती, मला माहित नाही. कस काय होईल कसा आहे बाई? इथं गरज नाही सोडायचं कस काय होईल माहिती तुम्हाला मग काय झालं? घर सोडून जाते आता कुठे लांब. आता मी उपकार करतोय तर ते मला बी येड्यात काढितात काय मला तरी काय करायचं तुमचंच वाटोळ होईल हा मी माझं बघन, तुम्ही निघा. हा. जेव्हा तिकून 2-2, 4-4 दिवस इकडे गरज नाही बघणार तेव्हा कळन तुम्हाला बी मग मग कसं घर बघत मग नाही आणि म्हणतात, कसं घर येत नाही मी भाऊजी बघत. चांगलं सांगत होतं मी नाही ऐकलं आता वेळ गेलेला नाही लगेच जागे व्हा हा बघते मी येऊ दे त्यांना घरी. सावधान मध्ये राहा नाही येते ना आता. काय मग विश्राम नका करू ते आता येतील ना मग आम्ही आमचं बघू, तुम्ही नका टेन्शन हा, घेऊ. तुमचंच बघा आम्ही नाही मोकळे तुमचं बघायला म्हणून कळन तुम्हाला आल्यावर सगळ्या विचारा गावात बोबाटा आले करणारे ना दलिंदर बाकीचं माणसं. डोकं लावू नका काय म्हणा तिथे? आयफोन कुठे काय नाही आलतो ना ना इकडं पुढे गेलते तुम्ही कुठं दुकानावर तुम्ही मला कसं झाडूने आणलं होतं ना, हं. ध्यानात आहे ना? हा, मग तोच झाडू आज हातात घ्यावा लागेल. काय बरं हाय फोन कुठे? कसला आहे पण आहे ना तुमच्या फोनचा नाही जाळ करायचा मला. मग तुम्ही कोणाला फोन घेऊन दिला? कोणाला नाही दिलं कोण म्हणलं कोणाला दिलं आता नवा काल घेतलेला कुठे अरे वहिनीला 2-3 बारे झालं फोन लावितोय मी उचलली ना म्हणलं माहिती म्हणलं तेवढं बटन बंद करा बाबा आयफोन मी मला घेतलाय आणि कुठे तो आयफोन हे काय iPhone? गप्पा काल नाही घेतला, त्याला दिवसाचा आहे. आणि मग तेच म्हणत असेल दुकानदार नाही 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 म्हणजे काय दुकानदार पिसाळ कुत्र चावलं काय त्याला कोण कोण म्हणलं तुला मग ते राम्या म्हणलाय मला रामेच काय ऐकत रामे काय रामे कोणाला कधी घेऊन जातो मी कोणाला देतो फोन घेऊन मी हा, काय मग ते तेच म्हणलं ते बाईन 3 दोघं होतील बाई कोणती बाई आहे? आता कोणती भडक भावानी नेमकी? कोणची बाई म्हणलं पण नाना संसाराचं म्हणलं बाईला वाटोळं द्यायचं केलंय तरी तर. मला वाटलं वहिनीला दे आता बाई म्हणलं फोन फोडून माझ्या शायनिंग करायला लागली का तुम्ही आयफोन कोणाला घेतला ते सांगा, नाही नंतर घेतला शायनिंग आणि पिनिंग नाही त्यांना सांगू घेतला नका मी मला. कोणाला आयफोन कोणालाच नाही आयफोन घेतला कोणालाच नाही घेतला म्हणजे कसं काय म्हणतात? गिबर बायको शेपट अरे मी म्हणतो नाही, नाही, बाई, करू नका माझ्या हा. शपथ. तुमची तुम्हीच घ्या, तुमची तुम्हीच घ्या, तुझी तुझ घे बायकोची नका. गपला काय मग करतो डोकं लावतोय तिला हो, दे मी रे म्हणत नाही घेतला. फोन घेऊन हा तू तुम्ही मारा म्हणत मोकळा नाही आहे. सगळं गाव हे मारशील कसं काय म्हणते? ही काही म्हणून जा बाबा तू काय मकर घरी पेटवलं तू फोन लागत नाही आणि आमच्या घरी काला जाळून देऊ अरे माझं जाऊ दे मला इथं म्हणलं वहिनीला नावा आणलाय टापकोणी उचलीन वहिनीला नाव आणलाय म्हणजे वहिनीला फोनच घेतला तुला लगेच नव्यापर्यंत आला तू हा आयफोन घेतो फसितो काय काही नाही काय येण्याचा बाजार आहे कुठून आपण आयफोन घेतला तू नव्हती तू होती का माझ्या संग? मी काय आलो तुमच्या जागा? केव्हा आयफोन घेतला हे काही सांगत बी गाड्या आणि मागल्या वेळेस बी असंच वहिनी काही थोडा दमदारा कळन सगळं मी आखिली कपडे आणतो त्याच्या बिला सकट फोटो काढून आणतो तुमचा पण तुला आमच्या घरचं पडलंय का अहो पण मी नाही नाही म्हणतो आणा ना, भाऊजी. या बिचारीचा महिना 2 महिने झालं फोन फुटलेला का तू तिला निदान बारक टुरक तरी आणायचं जॅकेट तुर्क म्हणजे ती 1000-2000 वाला दुसऱ्याला आयफोन घेऊन देतो म्हणलं आयला केव्हा आपलं घेतला जबरदस्त. दुसऱ्याला तिला फोन घ्यायचा आहे पण थोडा टाइम आहे कवा हे पुढल्या महिन्यात आता सध्या सोसायटी भरणा बिर नाही मार्च एंड आहे. हा त्याच्यामुळे थांबलाय आणि दुसऱ्याचं मला रोग करून आला पैसे आणि त्या दिवशी तुम्ही घेतले काय आला? देतो माझे ना. पैसे घेतले तू उद्या कसं देतो. कसं फोन घेतोय का ती मोबाईल आयफोन ना घ्या काय? अरे मग ते संजयला घेऊन दिला देईन ते पैसे कुठे जाणार आहे अहो खोटं बोलायचं कमी करा. कोणत्या बाहेर घेऊन दिला सांगा लवकर. संजयला बायाला ए, आता काय म्हणला होता वहिनी बायाला घेऊन दिला नाही 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 नाही. आता म्हणतो संजयला घेऊन दिला बरं बरं थांबा थांबा. तुम्ही आता मला काय म्हणले? फोन घेतलाच नाही. काय म्हणले? फोन घेतलाच नाही कसाच. नाही घेतला माझे पैसे द्या ना मग तुझे पैसे देतो ना उद्याच्याला तुला काय पैसे त्याचे?
त्याच्यामुळे पैसे किराणाला कमी पडले होते दुकान भरा आता ते म्हणते फोनला कमी पडले होते. तो काही फोनला नाही ते आधी घेतलेली आधी घेतले मला खताला पैसे बरं लागले. देऊ तुम्ही सांगा का तुला किती घेतले होते? आता सध्या पैसे आहेत त्या पण दुकानात आहेत हा, म्हणजे पण गाडी भर नाही दुकानात काय आलं एवढं भीक लागलं तुम्हाला पर लोकांकडून पैसे घ्यायला? प्रॉब्लेम आज झाला मग फोन पे बंद पाडून दुकानात पैसे राहिले किराणा नेमकी ह्यो वहिनी सगळं खोटं बोलतोय. काय खोटं बोलत गप, गप. आधी म्हणतो बायाला दिला पण म्हणतो संजयला दिला आणि आता म्हणतो मोबाईलच नाही घेतला आणि काही म्हणजे सांगत आता नाही. त्यांच्याला फोन घेऊन दिलाय. सांच्याला फोन मग त्याचं त्याने घेतला आपलं काय करायचं आयफोन मग काय तू त्याचं डिपॉझिट भरीत होता काय? त्याला 10,000ची गरज बाई, होती ह्याचे काय 10,000 रुपये घेतली होती? याची किराणाला घेतली होती. कळण तुला मोबाईल तुझ्या पैसे तुम्ही आले या मग. खरं बोला बरं का, तुम्ही लय बिंगू 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 बोल राहिले वाढवचे. मला गरज नाही खरंच बोलणारा प्राणी आहे मी ह्यो मी खोटा कधी बोलतोय खोटं बोलत पण नाही. ह्यो रिटून बोलतोय. रिटर्न बोलायची हा. गरज नाही आणि बघ. तुझ्यापासून काय रिटर्न बोलायचे का हा. आमटे बघ फोन फोडी ती 50-50 हजाराचे तोंड घेऊन परत मला बोलते ते कान ठा ठेवून या पण मी कानात म्हणतो काय त्यांचं चुकलं. चुकलं तुझ्या कोण पडला असतं तर काय अन्न केलं खातो ना असतं? आपण अन्न आपलं तूप खाऊ दे त्यांनी. काय तूप खाऊन दे तू घरात आमच्या धूप नको लावू हा घेण्यान देण्याची तू- दुकानात याच्या करता येतो का माझ्याकडे तू कोण बाया येते कोण जाती कोणला किराणा नेती काय मी तुला काय उद्योग पडतो अजून तरी तुला आजपासून तर उद्यापासून बीडी सगळं बनतोय आणि केळीच्या बागात काय करीत होता रे? काय केळीची केळीच्या बागात काय करीत केळं होता? आणायला गेलो तू मग तिला मोबाईल दिला नाही का तू? कधी मोबाईल दिला काय बोलतो केळाची बाग मी ना लावायची. बोलता बोलता मोबाईल. सगळं खरं बोलून जातो. मला नाही होत सांगा सण. लवकर आता हा. आता मला काही सण नाही ना, आपल्या आता कोणाचं लवकर. केळं? तुमच्या गायचे पण तुम्हाला माझ्या सांगतो, नका घेऊ गळ्याची, आता त्यांच्या केळीच्या घ्या. बागात उभा होता मी पाहिलेला आहे. कोणाची केळीची बाग आहे आपल्या इथे? आणि त्या तुझ्या घराच्या पुढे खोटान लावलेलं ती एक- त्या बाब एक केळीचं बाग अरे त्याला पीक किती आले बरं जाऊन दे जाळ झाला तुझा हे चल जेवायला वाढ मला चल काय नाही मला खरं कशाचं खोटं करू जेवण आणि द्या. बिवण? iPhoneचं ते काय विषय ते. जेवायला वाढ मला तर हा जेवायला वाढ बिघडला का काय? हो ऐका ना हा ते मोबाईल बंद पडलाय चला ना ते नीट करायचं तुझा मोबाईल कसं काय बंद पडला? मोकारी नाही वहिनी ह्यो प्राणी खोटा बोलतच त्या नाही. दिवशी आता परवा ना त्यो हा बघा बर काय बोलता तुम्ही? पडलाय मी नाही घेतला ते तू कुठं बंद कर अहो, आपणच गेलो नव्हतो दोघं घ्यायला असं काय खोटं घ्या. बोलत आहे? बरं या घरी या मी जाते पुढं का? मग ते मोबाईल नीट करून नाही आणायचं नाही मी नाही येणार घरी. यांचं आणि तुमचं काय नातं आहे? काय नाही आमचं असं. थांबा 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 त्यांचं बोलून होऊ द्या सगळं मग मला कळलं नेमकं कोणाचं काय नातं आहे कोणाचं काय नातं. हा नाही म्हणजे ह्यांनी मोबाईल घेऊन मोबाईल दिलेलाच का ना. घेऊन दिला तुला कुणी त्यांनी? त्यांनी उसना दिला असेल पैसे घेतले होते मी. पैसे घेतले असतील असं तरी झालं असेल हम्म. लय बारीक विचार नाही करा बाया पैसे माणसाने घेतले. होय मग त्या केळी पैसे ह्याच उभा होत्या ना. हा हा मग त्यांच्याकडून बरोबर. पैसे घेतले आणि मोबाईल पण त्यांनीच घेऊन दिला हा हा ना हा दुकानातून घेऊन दिला त्यांच्या वळखीवर मग अजून एकरभर घेता का त्यांच्या नावची? घेऊन दिला मोबाईल देणार आहेत ना? पहिलीच केली अयो काय एकरभर पहिलीच केलेली. तुम्ही कोण आहे नाही नाही आम्ही म्हणजे काय नाही चाट- भाऊबंदीत का कोण आहेत? लावायला येतं का म्हणा मग? भाऊबंदी झालं का काय झालं का नाही झालं अरे झालं ना तिला फोन घेऊन दिलाय पण अहो दळींदर माणसा तुम्ही पार मला हाणू हाणू मा पीठ पीठ माग केलं कसं लागत तिच्याच लागत? पैसे तिला फोन कसं? घेऊन दिलाय बावटाने लागत? कशी करते तू अशी ती म्हणते एक एकर करून दिली नावावर ऑफिस पैसे दिले मोबाईल तिची घेतला जमीन- अरे सडक्या माणसा मोबाईल फुटला तर मला मारणामध्ये मारली तो आणि आता लोकाला मोबाईल घेऊन देतो का लोकाला मोबाईल घेऊन देतो ए, दरिद्र्या? बिचार- खाऊन झालं माझ्याकडे मी जाते. बिचाऱ्यांना कुत्रे आणि आणीत होता. झक मारायला लावली होती याला अहो, मग मोबाईल नीट करायचा मी हा यांना का दम निघतो का मोबाईल वाचून? अगं पण तुला लाज नाही वाटली का ग थोबाड वर करून चालायची दुसऱ्याच्या हा घरी? म्हणजे त्यांना लाज असते मग तर त्यांनी मोबाईलचा काय मोबाईल असते का? घेतला, वरतून ते बिघडला तर परत आली इकडे थोबाड वर करून मग बरोबर आहे त्याची गॅरंटी. मलाच लाज म्हणजे जे माणसाला काहीच नाही मलाच लाज वाटते का म्हणते हा? अरे मी एकटीने लफडं केलंय का लपड हाय ना होय ना मी आलो. हाय ना लपड हाय ना कायचं लपड लफडं? स्वतः नाही. तोंडाने म्हणती ना तोंडाने म्हणती ना त्याची मंडई करते आता ही राव. सवत आहे ना मोठी माझी घ्या द्या हिच्या तोंडात पाय घाला. काय माझा काय संबंध? काय पाईप पाईप काय हिला मेद देऊन मला आणते. काय कोण लावा लावा. हो, कसं तुला तर गाडीतच रे हा. भाडं. तू फक्त काय उद्या होय भेट वहिनी मला. काय आपण काय चुकीचं बोललो मी? तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो जरा पण काय लाज वाटत त्याच्यात हा त्याला राहिलीच काम नाही असतं लफडं करणं लाज. गाड्याचं काम असतं लफडं करणं बाया हा? बी होय लफडे- तिथे. बाया आयला बी कसलं लफडे केले जबरदस्त पाहिजे. आहे. नाही नाही बाया नाही करत मग तुमच्या इकडे एखादा आहे का माणूस कोण लपड करायला ईस पाजून मारीन ईस पाजून तुला कोणाला तुला वहिनी दम लागत होतं. ओ वहिनी लफड कराय दम लागतो. हा. मी आहे ना याला हान बेऊ नका. कशाला तो म्हणतो लफड कराय दम लागतो. पॅकेटात लाद घाली तुमच्यात काय दम आहे का नाही? तुमच्याच पॅकेटात लाच घातली पाहिजे मग? तुमच्याच घातली पाहिजे मी सगळं सोयीचं सांगत आलोय. हो, तुम्ही जा बरं बाई तुमचं काय काम नका आहे? जाऊ बाई आता आला तर यांच्याच घरी. ए, तू जा तुम्ही माय बायको ओ बाई नका माघारी घेऊ राहतो माय मी. बायको एक नंबर आहे अयो. माझ्या करता. झालं बघा. झालं
आणि तुमच्यासाठी काहीच नाही खेळ हा? एक नंबर आहे तीन मी कोण आहे मग हा? मी कोण तू आहे 2 नंबर आहे. घ्या नंबर 2 नंबर 2 नंबर नाही तू कोणीच नाही. काय कुणीच नाही तो काय संबंध आहे माझा? काय काय परत बोला माझ्या तोंडात पाय घालता इकडे बोला फुटन बोला ना काय संबंध नाही म्हणजे एखादं लाकूड आहे का इथं मोठं लट घालते मग तोंडातच ते direct. फोन आणून दे आमचा. काय कोणाचा आमचा हा कसं आहे तुमचं जरा तुमची पाळी होऊन द्या आमचा फोन येतो. काय म्हणते तुम्ही माझ्या बायकोला घेतलाय तो फोन. तुमच्या बायकोला घेतला आणि मी कोण आहे माझ्याकडे म्हणून तिच्याकडे दिलता काय आ, तिच्याकडे म्हणजे तू आकडे दिलता काय साठी फक्त हिला दी म्हणून म्हणलं होतो. काय? हिला दी म्हणलं होतं ते फोन. ओ बाई याच्या तोंडात पाईप घाला तिला दे मग हा. तुम्ही नाही काम करते फरची आणा इकडे बोलले असते मी माझ्याकडे कशा डोक्यात आणता ना आणा आणा त्या डोक्यातच घालते तुझ्याकडे कशाला येत होतो म्हणजे प्रेमाने चाहता येतं तू काम करायचं मी म्हणून येत होतो. हा 2 हाताने जरा माझा पडतात काय संबंध आहे? आमच्या माणसाचं मोटरच करते दळींद्र वाल्याचा हा आता तू माझी बायको सोन्यासाठी काय मी कोण आहे ती बायको आहे. मी कोण आहे तू काची तुम्ही बायको? कोण आहे हा बायको नाही माझ्यासोबत लग्न नाही केलं हा? त्याच्या कोणी एकर माझं नाव नाही केलेलं त्याच्या पोटावर फरशी आणा लग्न तो माझा बाबड्या तो तुमचा नाहीये अगो, बाया, बाया, बाया. तरी म्यावणी म्हणलं होतं जेव्हा खेळाय पोरं घरी येते तेव्हा कळन खोटं का बोलू राहिले तिला पण कळू द्या ना मी पण तीच नाही कळलं पाहिजे कोमा जाण्याच्या मागे आल्या काय बरं, मी काय म्हणतो असू दे ना असू दे ना काय होतं लोकाला काय 2 अयो. बायका नाही तर काय मग ती असली मी काय होणार. आणि काय होतं काय फरक पडतोय तसं बी तुम्हाला ती भाड्याने राहत होते आता मी घरात येणार आहे लय झाले होय, होय. लय दमदार माणूस यार तू गप ना राव, काय डोकं नाही, लागतंय? ठीक आहे, बाकीच्या तू बाहेर गप चाललो राव माझं. जरा. आता काय जातोय मी आता बोला काय घरात काय कुणाला घ्यायची कोणाला घ्यायची मी घरात काय म्हणलं ऐक ह्यांनाच घ्या 2 मिनिटं कोणाला घ्यायची आता घरात? होऊ नये माझ्याकडून घडले आता काय करणार आहे? आ? आता काय? काय करणार लगेच त्या बाईला हाकलून द्यायचं वहिनी होय वहिनी बायको आहे, बायको. हो असं केलं तर नाही जमायचं का झालं. हो वहिनी एक काम करा ना असं केलं तर नाही जमायचं का कसं केलं ह्या दोघांना हाकून द्या आणि तुमची पोरं आहे ना वहिनी पैसे आणून सोडा. ऐ, काय त्याला मरत आहे मी काही हॉस्टेल बिस्टेल खोललं काय अहो सांभाळा तुमचीच येतं तसं बी तुम्हाला कुठे पोरस्वर येतावा बरं आता झाल्यावर काय करणार कुठे येतावा झाल्यावर काय पडतंय पाया जाऊ द्या अहो किती गरीबाचं पांघरून घेतो हा माणूस किती गरीबाचं पांघरून घेत दळींदर वाराच्या आ सडकी घाण कुठली आईला आणि ही बिंगुरी आणली का ही बिंगुरी आणली घरामध्ये वेगळी काय ती बाई आहे. करीन की. बायकोची त्यांची मारलं तर. चांगली आहे. तुम्ही काय झोपल्या होत्या काय नवरा ही बायको होती काय ही करतंय? आणली तरी मी सांगत होतो ना जरा सावध राहा सावध राहा पर लेकरं बी पाय अरे टाकले घे तुम्ही. सापातून आता झाले गेल्या गोष्टी लोकांना काय 2 बायका नसतात काय हा. मी केली म्हणून काय झालं काय झालं? आईला हले, अजून बी आमच्या मागे हा, वेळ नको तू निघा निघ ग, तू बी निघ चल निघ आम्ही दुकानात राहू लगेच निघ. तुमच्या बापाचं नाही दुकान रा, रा. माझ्या नावावर केलेलं आहे दर पाय. सगळं माझ्या नावावर केलं सगळं माझ्या नावावर केलेलं आहे सगळं तुझं नाव काय नाही. निघा 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 रा रा वहिनी बसा यांना निघा. दुकानात राहू द्या जा जा जा, कोणत्या दुकानात ए, राहा, मी जा. बघते, जा जा जाणार तू काय जा. खाणार नाही तू काय दादागिरी करते काय जीव मारून टाकीन खाटवलं तुला खा 2 बायका करतो हा काय गरज तुम्ही नसताना समजलं तुला काय काय मला गरज होती रे गरीबाने राहत होते ना इतके दिवस हा वहिनी फरशी तोंडात घाला त्याच्या बसा वहिनी बसा बसा परत ये डंगऱ्या मग सांगते तुला मी. यांना ना येऊनच नका देऊ घरी एकटीनेच राहायचं घरात हा 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 आणि काय कमी जास्त पडलं तर मी आहे हा, काय बेऊ तुम्ही आहेच ना. नका मग लवकर आलो मागं, थांब. अजिबात येऊ नका लवकर म्हणा. दाखवा मग हा. सांगा ते नाही तर एक काम करा हा जाऊ दे यांनी ही नका काय ना त्यांची पोरच उचलून आणायची हा ना हा आओ काय निघा, निघा चला आणून देऊ का चला निघा एक एक येत मला ज्ञान पाय धरायला